पेपरफुटी प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट आली आहे। नागपूर जिल्ह्यातल्या पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येते आहे। उमरेड शहरातल्या टार्गेट अकॅडमी या क्लासनं 25 जानेवारीला सराव परीक्षेत वापरलेला पेपर आणि 18 फेब्रुवारीला प्रत्यक्ष बोर्डाच्या परीक्षेत आलेला पेपर यात कमालीचं साम्य आढळलंय। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय। टार्गेट अकॅडमीचे संचालक अतुल चौधरी यांना अटक करण्यात आली आहे। त्यानंतर पोलिसांनी सेवानिवृत्त प्राध्यापक सतीश खर्चे यांनाही अटक केली आहे। विशेष म्हणजे प्राध्यापक सतीश खर्चे नोकरीवर असताना शिक्षण मंडळाच्या विभागीय मंडळात कार्यरत होते, तेव्हा त्यांची नियुक्ती बोर्डासाठी 12वीच्या प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी पण झालेली होती। मिळालेल्या माहितीप्रमाणे तेव्हा प्राध्यापक खर्चे यांनी 2023च्या बोर्डाच्या 12वीच्या परीक्षेसाठी तयार केलेला होता, मात्र तेव्हा वापरली न गेलेली प्रश्नपत्रिका यंदा उमरेडच्या टार्गेट अकॅडमी या शिकवणी वर्गाकडे कशी पोहोचली आणि तीच प्रश्नपत्रिका यंदा बोर्डाच्या 12वीच्या परीक्षेत वापरली गेली का, असे अनेक गंभीर प्रश्न या प्रकरणाच्या निमित्ताने उभे राहिलेत। आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहेत। रजत, खूप धक्कादायक अशा गोष्टी या संपूर्ण प्रकरणात पुढे येत आहेत। निश्चितच माधवी, नागपूर शहरामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल होता, त्यानंतर आता उमरेडमध्ये एक दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या दुसऱ्या गुन्ह्यामधून हे संपूर्ण धक्कादायक गोष्टी समोर आलेल्या आहे। प्राध्यापक सतीश खर्चे सध्या सेवानिवृत्त आहे आणि 2023च्या त्यांनी बोर्डासाठी प्रश्नपत्रिका निश्चित करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवला होता, अशी पोलीस तपासातून माहिती समोर आलेली आहे। आणि तेव्हा प्राध्यापक सतीश खर्चे यांनी इतर 2 प्राध्यापकांसोबत जी प्रश्नपत्रिका तयार केली होती ती त्या वर्षी वापरण्यात आली नव्हती, ती त्या वर्षी बोर्डाने प्रश्नपत्रिकेसाठी निवडली नव्हती। मात्र 2026 मध्ये ती प्रश्नपत्रिका वापरण्यात आली का, असा एक प्रश्न निर्माण झालेला, कारण उमरेडच्या टार्गेट अकॅडमीने 25 जानेवारीला त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी वापरलेली प्रश्नपत्रिका आणि बोर्डाची प्रश्नपत्रिका अत्यंत सारखी आहे। सध्या तरी या संदर्भात स्पष्ट खुलासा झालेला नाही, मात्र पोलीस या घटनेचा आणि या संपूर्ण प्रक्रियेचा तपास करत आहे आणि कुठेतरी बोर्डाच्या संपूर्ण यंत्रणेमध्ये कुठेतरी लिकेजेस होते का आणि तिथूनच ही प्रश्नपत्रिका बाहेर आली का आणि ती टार्गेट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळाली होती का, असे अनेक प्रश्न सध्या पोलिसांसमोर तपासात आहेत। नक्कीच खूप गंभीर असे प्रश्न उपस्थित झालेले आहे। आता या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी कुणाचं नाव येतं, कोण कोण आता आणखी आरोपी सापडतात हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे। रजत, अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।